हे हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे 13 एप्रिल आणि उद्या आहे 14 एप्रिल. तर 14 एप्रिलची मला करायची होती तयारी, तर पार्लरमध्ये जायचं होतं आणि श्रावणी इकडे तयार होऊन रेडी झालेली होती. आणि मग आम्ही निघालो, कारण की जवळच होतं पार्लर, म्हणून आम्ही पायी निघालो. आणि खूप दिवसापासून मी व्हिडिओ नव्हते बनवत, म्हणून तुम्हाला सगळ्यांना सॉरी. आणि मी याच्यापुढे व्हिडिओ पूर्ण बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमचा जो सपोर्ट आहे तो मला असाच राहू द्या. तर घरात थोडेसे प्रॉब्लेम चालू असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता येतच नव्हते. तर याच्यापुढे मी नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ बनवण्याचा आणि माझे व्हिडिओ नक्की बघत राहा तुम्ही. तर इकडे हे बघा, बॅनर वगैरे लागलेले होते 14 एप्रिलचे. तर इकडे आम्ही पार्लरमध्ये पोहोचलो, तर पार्लरवालीने सांगून दिलं की नंबर लागणार आहे म्हणून. आम्ही श्रावणीसाठी बेल्ट बघत होतो, तर तिला हा रेडवालाच बेल्ट खूप आवडत होता, पण मला व्हाईटमध्ये घ्यायचा होता तिच्यासाठी, कारण की व्हाईट फ्रॉक आहे तिच्याकडे, म्हणून व्हाईटच घ्यायचा होता. आणि मेन साखरे रोड जो बंद होता, म्हणून इकडनं सगळ्या गाड्या येत जात होता. आणि तिने सांगितलं की तुमचं आज काही जमणार नाही, 9 वाजता या तुम्ही म्हणे. म्हणून आम्ही निघालो होतो घरी, आणि श्रावणीचे पप्पा पण येत होते आम्हाला घ्यायला. पण ट्रॅफिक बघा इथे किती लागलेली आहे. तर इतकी ट्रॅफिक झालेली, तर आम्हाला तिकडच्या साईडला पण जायला जागा नव्हती, म्हणून आम्ही तिथेच थांबलेलो होतो पार्लरच्या बाहेर. आणि मग श्रावणीचे पप्पा आले, मग आम्ही चिकन घ्यायला गेलो, कारण की गावात खूप गर्दी असल्यामुळे आम्ही घेतच. काय रे? काय आहे? चिवचिव आहे. तर पार्लरमध्ये खूप गर्दी होती, तर आता आम्ही इथे चिकन वगैरे घेतोय. आता बिर्याणी वगैरे बनवायची. दादू दादू. तर आम्ही घरी येऊन गेलोय, आणि हे बघा श्रावणी काय करते, इथे मोबाईल बघते. दादू काय करतोय? काय बघतोय? म्याव बघतोय. बघा आम्ही चुचू करते. आणि इकडे मम्मीची बिर्याणीची तयारी चालू आहे. चिकन वगैरे धुवायचं काम चालू आहे. तर चिकन बनवण्याची तयारी चालू होती, तर बिर्याणी बनवायची होती. तर सगळं अंधार दिसत असेल तुम्हाला, कारण की जो लाईट आहे तो आमच्या मागच्या साईडला आहे, म्हणून सगळं अंधार अंधार दिसत असेल तुम्हाला. आणि एक लाईट लावायचा आहे आम्हाला खिडकीला, कारण की स्वयंपाक करायला पण खूप त्रास होतो. कारण की जरी आम्ही लाईटच्या साईडने इकडच्या साईडने उभे राहिलो, तर ती पूर्ण सावली आमची पुढे पडते, आणि म्हणून स्वयंपाक करण्यासाठी आम्हाला त्रास होतो. म्हणून एक लाईट मला खिडकीमध्ये पण लावायचं आहे, म्हणून मला व्हिडिओ पण शूट करता येते. तर इथे मम्मी दूध तापवत होती. मम्मी आल्यावर माझे सगळे काम व्यवस्थित होता, कारण की एकटी जर राहिली तर मग माझे काहीच काम होत नाही, म्हणूनच मला व्हिडिओ शूट करता येत नाही. आणि मम्मी असल्यावर मला व्हिडिओ शूट पण करता येतो, आणि श्रावणीला पण सांभाळता येतं, आणि बाकीचे काम पण माझे घरातले होतात. म्हणून माझी मम्मी राहिली तरच मी बाकीचे काही काम करू शकते, नाहीतर मी एकटी काहीच काम करू शकत नाही. आता पटकन चिकन करते, कारण की पार्लरमध्ये खूपच गर्दी होती. म्हणजे एवढे गिराईक होते तिथे, तर माझा नंबर लागणं खूपच मुश्किल होती. म्हणून मग तिने डायरेक्ट मला सांगून दिलं की तू 9 वाजता आहे म्हणे. तर आता 9 वाजताच जावं लागेल. पण गर्दी होती तिने, मग मी घरी येऊन गेले, कारण घरी येऊन स्वयंपाक पण करायचा होता ना. मग मी घरी येऊन गेले. आता पहिले बिर्याणी बनवते, आणि मग जेवण वगैरे करूनच जाईन मी आता. 14 एप्रिलचीच खूप गर्दी आहे, कारण की एवढी गर्दी राहत नाही, पण आता उद्या 14 एप्रिल आहे ना, म्हणून मग गर्दी. तर ॲप्रो पण मी करून आलेली आहे. तिथे जास्तच गर्दी होती, म्हणून मला काही शूट करता आलं नाही तिथे, आणि मोबाईल पण घरीच राहून गेलेला होता माझा. तर आता जस्ट जेवण वगैरे केलं, बिर्याणी बनवलेली होती, आणि इकडे श्रावणी बाया कशी झोपलेली. काय करतोय? काय करतोय? गाय गाय करते. गाय गाय करून घ्या, झोपून घ्या. तिला आता झोप लागते, कारण की रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत, आणि अजून मला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे, आणि परत मला फेस पण क्लीन करायचा आहे. म्हणून मला आता आज तर 1 वाजूनच जाईल, म्हणून आता व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि उद्या माझा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि उद्या 14 एप्रिल आहे, तर उद्या पण मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेलच.
तर आता मी व्हिडिओ इथेच एंड करते आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. तर उद्या भेटूया. तर आता इथेच मी बाय करते. तर रात्रीचे वाजले होते 12 आणि सगळीकडे फटाकड्यांचा आवाज चालू असल्यामुळे झोप पण लागत नव्हती आणि व्हिडिओ पण मला एडिट करता येत नव्हता. सगळीकडे फटाकडे उडत आहे 12 वाजता. तेव्हा कॅमेरा दिसतोय का तुम्हाला? शूटिंग चालू आहे बघा. कॅमेरा पण चालू आहे. हे बघा. कुठे गेला कॅमेरा? तर पूर्ण फुले नगरमध्ये लाईटिंग लावलेली होती. 1 महिन्यापासून लाईटिंग चालू आहे. म्हणजे 14 एप्रिल म्हणजे आमच्यासाठी दिवाळीच. तर म्हणून 1 महिन्यापासून लाईटिंग चालू होती. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर उद्या भेटते. बाय बाय.